चला सेकंड राऊंड अकोली बॉईज वर्सेस चेतन 11. बघूया आपल्या संघासाठी लहू लहू एक उजवा त्याचे आणि हातभर टाकणारे लेग ब्रेक तेवढेच चांगले जॉन्टी आपल्या संघासाठी या सामन्यामध्ये. चला संघा सामन्याकडे वळूया. लव पहिला चेंडू आपल्या संघासाठी टोलावलेला ऑफ साइडला तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण. एक एक धाव आपल्या संघासाठी. बघूया जिम्मी आपल्या संघासाठी आज ओपनिंग करत आहेत. कृपया बॉल टॅम्परिंग करू नये. स्टाईल जुनी आहे ही. एक इनिंग संपायला तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी आहे याची दक्षता घ्यावी. रिवाजचा फटका तेवढाच मिस टाइम झाला आणि फसला चेंडू. डॉट धाव जिम्मी. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत लहू जिमी साठी. बघूया 2 चेंडू 1 धाव. अजून एक पॅडल मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव आपल्या संघासाठी. 3 चेंडू 2 धावा खर्च करत लहू आपल्या संघासाठी. सुंदर असा टोलावलेला चेंडू 1 धाव. त्यांना माहिती आहे की कोणत्या बॉलरला अटॅक करायचा आहे आणि कोणत्या बॉलरला डिफेन्स करायचा आहे. कोणत्या बॉलला अटॅक करायचा आणि कोणत्या बॉलला डिफेन्स करायचा आहे. 4 चेंडू 3 धावा. काहीतरी कर भावा. ऑफ साइडला टोलावलेला चेंडू 1 धाव. 5 चेंडू 4 धाव आपल्या संघासाठी. अजूनपर्यंत लहूने चांगली बॉलिंग केली आहे आपल्या संघासाठी. 5 चेंडू मध्ये 4च धावा खर्च करत शेवटचा चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. लहू यांनी 4 धावा खर्च करत आपल्या संघासाठी एक चांगली ओव्हर हाताळली आहे. त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार या षटकानंतर. कृपया करून थोडं फास्ट स्पीडअप करायचं आहे खेळण्यासाठी. आपल्याला टाइम नाही आहे. बहुतेक सर्वांनाच उद्या जॉबला पण जायचं आहे. बॉलर नेम चैतन्य. सॉरी चैतन्य. चैतन्य आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिलं षटक लहू यांनी चांगलं हाताळलं होतं. मी आता पण वारंवार वॉर्निंग देत आहे. आपण 25 मिनिटांमध्ये नाही संपवलं. दोघा टीमला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. 25 मिनिटं म्हणजे 25 मिनिटं. चैतन्य जिमी. सुंदर असं क्षेत्ररक्षण. नाहीये नाहीये.
चौकार नाही आहे, सिंगल आहे. पंचांना जर काही अडचण असेल तुम्ही कॉमेंटेटर किंवा कमिटीला विचारू शकता. बघूया चैतन्य दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा चाकलेला चेंडू चैतन्याने डॉट धाव, डॉट चेंडू सॉरी. चैतन्य अजूनपर्यंत दोन्ही दोन्ही चेंडू चांगले टाकलेत आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू अजून एक चांगला क्षेत्ररक्षण आणि आज धावबाद जिमी धावबाद झालाय. लवने एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि जिमी याला धावबाद करत पुढचा बॅटर चेतन काहीतरी धावांना काहीतरी अंकुश लावलाय अकोली बॉयज या संघाने. एका दुसरी चांगली फिल्डिंग, एका दुसरा चांगला बॉल आपल्या संघाला परत या गेम मध्ये आणू शकतं. हे क्रिकेटचा नियम आहे. चैतन्य अजूनपर्यंत जेवढे बॉल टाकलेत 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करत आणि कव्हर ड्राइव्ह मारलेला चेंडू 4 चौकार. चौकार मारत यश आल्या जॉन्टियाला. 4 चेंडू नंतर अजून एक कव्हर मध्ये मारलेला चेंडू 4. सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार आपल्या संघासाठी. चला लवकर. 15 5 चेंडू 15 धावा. चैतन्य चैतन्य वही वही बोला रे. सुंदर असा टोलावलेला चेंडू. 1 रन आपल्या संघासाठी. 16 2 षटकानंतर 16 धावा झाल्यात आपल्या चैतन्य या संघाच्या. काहीतरी त्यांची पहले ओवर में 4 था. पहिला 2 डॉट. पहिल्या बॉल पे सिंगल है. 11 था ना. 11 4 15 15 15 15 15 15 बरोबर आहे. स्पीडअप करायचं आहे. अकोली बॉईज प्लीज. 2-3 वेळा रिक्वेस्ट केली जाईल नंतर मायनस केले जातील.
लवने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 4 धावा खर्च करत आपल्या संघाला एक जेन्युन स्टार्ट करून दिला होता. बघूया दुसरं षटक. कव्हर ड्राइव्ह मध्ये मारलेला चेंडू. बघूया चेतनने अजून एकही बॉल मला वाटतं फेस केले नाहीये. आता आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतायत ते चेतन. आणि एक धावचित बाद चेतन यांच्याकडून. जसा आलेला चेंडू आपल्या हातात न ठेवता लगेच रनआउटला उचललाय. पुढचा बॅटर तौफिक. आपल्या उपनगरामधील अजून एक शांत खेळाडू तौफिक म्हणून ओळखले जाणारे. बघूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतात ते. सुंदर असा चेंडू तेवढा जोरात टाकलेला आणि एक अजून फसवा चेंडू होता हा. त्यांना काही कळलं नाही की लेग साइडला मारू की ऑफ साइडला. त्यांना काही इजा झाली की जरा काठी जरा लक्ष द्यावे पंच. ऑल ओके. एक चांगला चेंडू टाकला लहू यांनी आणि बघूया आता पुढचा अजून एक समोर टोलाला चेंडू तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण चैतन्याकडून आणि धावचीचा चान्स होता परंतु एक धाव आपल्या संघासाठी जॉन्टीने गोळा केली आहे. रेड कलरच्या कुर्त्यामध्ये काठी. बघूया सुंदर असा टोलवलेला चेंडू. 4 पॅडल मारण्याचा प्रयत्न तेवढाच चांगला पॅडल आपल्या संघासाठी 4 धावा जमा करत. स्कोर ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येणार. जर मधून स्कोर पाहिजे तर स्कोररला तुम्हाला एक तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंटेटर मध्ये द्यावे. सुंदर असा टोलवलेला चेंडू तेवढा 4 मला मिस फिल्डिंग 4. एक गचाळ क्षेत्ररक्षण आपल्या संघाला थोडं शोल्डर डाऊन करण्यासाठी भरपूर असतं. क्षेत्ररक्षणाचं भरपूर महत्व आहे. हे माझे मित्र भावी यांना चांगलं माहिती आहे की क्षेत्ररक्षण हे अंडरम क्रिकेट किंवा ओरम क्रिकेट क्षेत्ररक्षण किती चांगलं म्हणजे आणि किती महत्वाचं असतं. भावी यांचं सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्कोर 25 धावा अजूनपर्यंत आपल्या संघासाठी जमा केल्यात जॉन्टी आणि तौफिक यांनी येताच 2 चौकार आपल्या संघासाठी. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम ओम. ओम शांती हो. बघूया ओम आपल्या चौथं षटक घेऊन येते ती ओम.
आपल्या संघासाठी अकोली बॉईज यांनी अजूनपर्यंत चांगली बॉलिंग टाकली आहे. एकाच दुसरा मिसफिल्ड मध्ये चौका गेलाय, परंतु चेतन इलेव्हन बांधून ठेवले अजूनपर्यंत. बघूया पुढचा अजून 2 ओव्हर कसं हाताळतात ते चेतन इलेव्हन. 4 चौकार. क्रिकेटमध्ये एक वेळा काही गोष्टी म्हणजे काहीतरी असं एक युनिक असतं की 4 गया तो मॅच चालू हो गया, काहीतरी असं एक होतं. ते हे लॉजिक पण आहे आणि हे सत्य पण आहे. सुंदर असा चांगला टाकलेला चेंडू, चांगल्या टप्प्यावर ठेवलेला चेंडू. अंडरआर्म क्रिकेटमध्ये टप्पा हा भरपूर महत्वाचा असतो. तुम्ही जर टप्पा पकडला तर बॅट्समॅनला थोडं मारणं, बॅटरला मारणं थोडं कठीण असतं. तेवढाच चांगलेला चेंडू टाकलेला ओम यांनी. याच्या अगोदर पण चांगला टाकलेला चेंडू होता, पण तेवढाच चांगला जॉन्टी यांनी हाताळला होता. स्टेप आउट झाला मारून 1 नंबर. एक चांगला चेंडू उसळी घेत धावचीत. प्रदीप यांनी काही मिस्टेक नाही केली. प्रदीप प्रदीपचे हात छोटे छोटे आहेत, पण बॉल कचकनी पकडतो. यानंतरचा बॅटर किरण. रिव्हर्स स्वीप यांच्यामध्ये यांची मास्टरी आहे. बघूया आपल्या संघासाठी एक रिव्हर्स स्वीप मध्ये किती धावा गोळा करू शकतात. एक रिव्हर्स ट्राय करताना एक अतिरिक्त धाव जमा करते आपल्या संघासाठी. वाईड करून कॉल दिला आणि वाईड जमा केले. तेवढंच चांगलं शेत एसटीच्या मागे प्रदीप आपली कारकिर्दी करतायत. नाही तर हा माजिदभाई पंजा झाला असता. ओम यांचे टप्पे चांगले आहेत. अजूनपर्यंत चांगल्या टप्प्यावर त्यांनी आपली गोलंदाजी ठेवली आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ओम. हलका टाकलेला चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अजून एक अतिरिक्त धाव. लहू काहीतरी कान मंत्र देताना ओम यांना की कशा प्रकारे तुला बॉलिंग टाकायची आहे किंवा कशा प्रकारे टप्पा टाकायचा आहे. सुंदर असा रिव्हर्स एक फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण विकी यांच्याकडनं. एक विकी नावामध्ये एक युनिक पॉवर असते, त्यांची फिल्डिंग भरपूर चांगली असते. याच्या अगोदर पण त्यांनी विकीने एक चांगला 4 अडवलेला आपल्या संघासाठी. 4 चेंडू. अजूनपर्यंत चांगला सर्कल मध्ये जे एव्हरेज पाहिजे त्या एव्हरेजच्या हिशोबाने चांगलं अजूनपर्यंत बॉलिंग हाताळली आहे ओम यांनी. पुढचा चेंडू जॉन्टीला ओम. सुंदर असा एक उसळी घेत चेंडू आणि एसटीच्या मागे प्रदीप यांनी काही चूक न करता जॉन्टी यांना माघारलाय आपल्या तंबूमध्ये. यानंतरचा बॅटर रिओ. सूरज. पद्याने आपल्या 900 विकेट कंप्लीट केल्यात किपिंग मध्ये. काठी यांच्याकडनं इशारा आलाय आम्हाला. काठी लाल कलरचा झब्बा घालून धावतायत. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ओम. सुंदर असा मारलेला रिओने फटका. स्पेशलिस्ट इन पॅडल. सुंदर चेंडू सुंदर टाकला होता, पण तेवढाच सुंदर फटका सुद्धा
सूरज यांच्याकडनं आपल्या संघासाठी 4 धावा. $37 आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकानंतर 37 धावा झाल्या आहेत आपल्या चेतन या संघाच्या, चेतन 11 या संघाच्या. आणि ग्राउंडच्या मध्ये किरण गालांडे आणि सूरज. 37. आपण एक अतिरिक्त खेळाडू इकडे कृपया करून, काही मिस्टेक असणार तर माफी, परंतु एक अतिरिक्त खेळाडू तुम्ही इकडे पाठवावा. सेम हेअरस्टाईल वाली सब. आमचे प्रेक्षक जयराभाई, हार्दिक स्वागत जयरांचे. आकुर्ली बॉईज या संघाचे. चोवीस चेंडू. सचिन बघूया, एक यंग स्टार. सुंदर असा एक रिव्हर्स टोलावला चेंडू किरण यांच्याकडनं. 4 चौकार. ते स्पेशलिस्ट आहेत रिव्हर्स स्वीप मध्ये. हे तुम्हाला प्रत्येक खेळाडूची आपली वेगळी शैली असते, प्रत्येक खेळाडूचा आपला वेगळा गेम असतो, आणि त्या शैलीचा पुरेपूर फायदा करत किरण गालांडे यांनी चौकारच्या स्वरूपात आपल्या संघासाठी 41 या शेवटची ओव्हर. 5 चेंडू मध्ये येणाऱ्या 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करतात ते आपल्या संघासाठी. यानंतर जर राईट आहे कंटिन्यू मध्ये शीतला चायनीज कमिटीकडे 500 रुपये जमा करा कृपया करून. 3 चेंडू मध्ये 3 जर चौकार मारल्या शीतला चायनीज यांच्याकडनं 501 रुपये. आणि हॅट्रिक जर घेतली शीतला चायनीज यांच्याकडनं 1000 रुपीज. 1001. सुंदर असा अजून एक फटका मारलेला. 4. कृपया करून दोन चेंडू मध्ये 2 चौकार आपल्या संघासाठी किरण गालांडे यांनी. एक रिव्हर्स स्वीप, एक स्वीप याच्या स्वरूपात. आणि कॅल्क्युलेशन करतायत. 12 प्लेयर तर उभे नाहीत ना फिल्डिंगला, तरी मारणार मी. बघूया पुढचा चेंडू घेऊन येत आहेत सचिन. हा प्रत्युत्तर म्हणून सचिन काय, एक अंदर का बॉल, इसको अंदर का अंदर. हॅट्रिक हुकलाय, चौकारांचा हॅट्रिक हुकलाय, काही हरकत नाही. 2 धावा आपल्या संघासाठी धावून पूर्ण करतायत किरण आणि सूरज. पंजा, इसको बोलता बैड लक. नसीबी काना तो क्या करेगा नाना. काहीतरी बॅकफुटवर गेलेली टीम या ओव्हर मध्ये काहीतरी फ्रंट फुट वर येताना असते. अजूनपर्यंत 2 एक पंजा माजिद बाय आणि 2 चौकार अशा प्रकारे आपल्या संघासाठी रिओ आणि सूरज आणि किरण. सुपर से ऊपर टर्फ का छगा.
मच्छी मार्केट स्टँड बाय बॉल देतो ना बघूया. टर्फचा मारलेला छगा, परंतु हा फॉर्मेट मध्ये छगायला व्हॅल्यू नाहीये, छगायला विकेट आहे. सुरेश 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 बघूया अण्णा आपल्या संघासाठी एक 5 चेंडू, शेवटचा चेंडू आपल्या हाताळतायत अण्णा. यांची स्पेशलिस्ट आहे की शेवटी येऊन एक चौका मारतातच. आणि एक नो वाईड, एक अतिरिक्त धाव चेतन संघाला. शेवटचा चेंडू हलका टाकलेला आणि वाईटच्या स्वरूपात. वाईट चेंडू आणि काही मिस टाइम करत एसटी ची झालाय तो. एसटी ची नाही, स्टंपिंग, सॉरी. कितना हुआ स्कोर? 55 चेस करायचे आहेत अकोली बॉयज संघाला. 55, 30 चेंडू 55 म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहितीच असणार. सब काउंट. 56 टू विन. 56. बारी पंची 60. 11.5चा एव्हरेज आहे. भाऊ कुठे? भाऊ भाऊ नाही, चिराग पण नाही. चारकोप में है एक जगह से ऊपर. चार टीम था ही नहीं, कोई 4 टीम में पहले लॉट में नहीं, सब लोग को अलाउड था. क्या बात है? पहले $56 टू विन. आपले बॅट्समॅन बॅटर पाठवायचे आहेत अकोली बॉईज, प्लीज जरा फास्ट. संकेत आणि राज आपल्या संघासाठी 56 रन कसे चेस करतात ते बघूया.
हॅलो हॅलो. चला सामन्याकडे वळूया. 56 टू विन. अकोर्ली बॉयज बेस्ट ऑफ लक अँड चेतन 11 बेस्ट ऑफ लक. चार. बघूया. चौकार. पंचांची वाद घालू नये कृपया करून. पंच कळवतील आपला निर्णय. चौकार. आपल्या संघासाठी चौकारने सुरुवात करत एक ऑर्थोडॉक्स चौका मिसफिल्ड जिमी यांच्याकडनं. चला पुढच्या चेंडू घेऊन येतात चेतन. चेतन पालकर राज यांना. एक पहिला सुंदर असा चौकार मिसफिल्डिंग मध्ये. चला कुठे पुढचा चेंडू घेऊन येत आहेत राज सॉरी चेतन. राज याला. एक अजून एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. एक चेंडू 5 धावा आपल्या संघासाठी अजूनपर्यंत. एक चांगली सुरुवात अकोली बॉयज या संघाकडून. पुढचा चेंडू रिव्हर्स मध्ये मारलेला तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण आणि चौकार. पत्तू एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. होता चुका त्यांनी चांगला ट्राय केला परंतु चौकार काही रोखू शकले नाही. चेतन 11 चांगला संघ आहे. ते कधीही कमबॅक करू शकतात. राज याला माहिती आहे म्हणून ते अटॅक करूनच खेळत आहेत. आपल्या संघासाठी 56 धावा चेस करताना त्यांना माहिती आहे की मला कसं खेळायचं आहे आणि कसे चौकार जमा करायचे आहेत. 2 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करत अजूनपर्यंत. स्पीडअप करायचं प्लीज. चेतन 11 कृपया करून. पुढचा चेंडू घेऊन येतात चेतन. राज याला. बघूया. ओ बॉक्स आउट राज. राज यांनी चांगली सुरुवात करून आपल्या संघाला 3 चेंडू मध्ये 9 धावा जमा करत. पुढचा बॅटर विकी. हर हर. विकी विकी 3 चेंडू 9 धावा.
स्पीडअप करायचं आहे. बघा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत चेतन विकीला. विकी कशा प्रकारे हाताळतायत. रिव्हर्स मध्ये मारलेला फटका. पंचांनी आउट घोषित केलंय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पुढचा बॅटर प्रदीप उर्फ पद्या. 4 चेंडू 9 धावा. लेट्स गो. ब्रेक ब्रेक. दोन चेंडूमध्ये 9 धावा खर्च करण्यानंतर कसं कमबॅक करतात हे चेतन यांनी दाखवले आपला संघाला. बघा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत चेतन. आणि हा लेट कट टोलावलेला सिंगलच्या स्वरूपात. नंतरचे 4 चेंडू त्यांनी टप्प्यावर हाताळलेत आणि एकच धाव खर्च करत धावसंख्या झाली ती 10. हार्दिक स्वागत शैलेश कुरडे उर्फ चाना. चला स्पीडअप करायचं आहे. चेतन 11. चला पुढचा षटक घेऊन येतात गौरव. प्रदीप याला रफ्तार का राजा गौरव माझा. सुंदर असा एक फटकार आणि 4 कव्हर ड्राईव्ह. टॉफिक यांच्याकडनं चांगला ट्राय केला होता पण काहीतरी अडवू शकले असते. तेवढा तो चेंडू सीमारेषेला टच झालाय चौकारच्या स्वरूपात. 14 धावा. याला अंडरम क्रिकेटमध्ये बोलतात आया वैसा भेजा. आला तसा पाठवला चौकार सीमेरेषेच्या इकडे. अजून एक मिस फिल्डिंग कॅचच्या स्वरूपात.
बघूया संकेत. रिवर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीचीत झाले ते संकेत. पुढचा बॅटर बॅट्समॅन नेम सनी बॅट्समॅन नेम भूषण. भूषण बघूया भूषण. पुढचा चेंडू घेऊन येतात गौरव भूषण याला. एक आतला चेंडू डॉट. लेग साईडला टोलावलेला चेंडू. एक धाव आपल्या संघासाठी. गौरवने अजूनपर्यंत 5 ते 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू. एक पंजा सुंदर असा अडवला चेतन यांनी. आपल्या संघासाठी एक पंजा अडवला चेतन यांनी. काही दुखापत झाली का बघा कृपया करून. पंच पंच काठी कृपया करून. काही इजा नाही झाली ना. बाज की नजर. चीते की चाल बाज की नजर और काटी का डिसीजन पे कोई संदेह नहीं करते. चौकार. नहीं है नहीं है नहीं है. थोड़ा ऊपर है. आपल्या चौक्याची जी गरज होती शेवटच्या चेंडूमध्ये एक बॉल साठी 6 रन खर्च करत. 22 11च्या सरासरीच्या हिशोबाने 11:30च्या एव्हरेजच्या हिशोबाने अजूनपर्यंत 22 11 दुने 22 23 झाले असे तर प्रॉपर असता. आता 3 ओव्हरमध्ये 3 षटकामध्ये बघूया किती धावा जमा करतायत आपल्या संघासाठी. जोपर्यंत मला वाटतं प्रदीप आणि भूषण आपल्या संघासाठी भक्कम उभे आहेत. पॉसिबल आहे की हा स्कोर चेस होऊ शकतो. तेवढंच चेतन इलेव्हन सुद्धा बलाढ्य संघ आहे. कसं कमबॅक करायचं त्यांना माहिती आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. पुढचं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं षटक चेतन. सुंदर असा फ्लिक. 4 चौकार. एखादा प्लेअरचा जर बॉल पाठलाग करत असतो तो शेवटपर्यंत पाठलाग सोडत नाही. तौफिक जिकडे चाललाय तिकडेच बॉल चाललाय पण हा गॅप मध्येच होता चेंडू. पंचाशी वाद घालू नये. पंचांनी पण प्लेअरशी वाद घालू नये. चला पुढचा चेंडू चेतन प्रदीपला. सुंदर असा टोलावलेला लेग साईडला चेंडू. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. बघूया डिसिजन अंपायर डिसिजन. सुंदर असं क्षेत्ररक्षण. उधर डिफिकल्ट है थोड़ा डिफिकल्ट है मारना.
सुंदर असा कव्हर मध्ये मारलेला चेंडू, तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण टॉफिक याच्याकडनं. अजूनपर्यंत प्रदीप यांनी आपल्या संघासाठी 7 धावा जमा केलेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. एक डॉट धाव, एक सॉरी डॉट चेंडू चेतन यांच्याकडनं. चौथा. हलका टाकलेला चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट आउट. बॉक्स आउट झालेत भूषणे. बघूया पुढचा बॅटर कोण येतोय तो. चैतन्य, आय थिंक चैतन्य असणार. यस चैतन्य. बावीस आणि 6 आले. 29 रन. शेवटचा चेंडू. बघूया चैतन्य काय करता आपल्या संघासाठी, किती धावा जमा करतायत. चैतन्याने मला वाटतं ना त्या अंपायरला जास्त वैतागले. चेक अँड मॅट. बघूया चेक अँड मॅट मध्ये कोण जिंकते ते. नो नो चेंडू आणि एक 4 ऑन द लाईन, ऑन द लाईन. साईडमचा चेंडू, साईडमचा नो काढला. आईच्या. पंजा, माजिद भाई पंजा, नो ओव्हर चौकार. चार पंजा ना 34. 56 मिनिट 34 झाले ना. 22 13 चेंडू 22 धावांची गरज. सुंदर असा मारलेला फटका चौकार. ये ब्रांडेड है, ये छोकरा, यही छोकरा 13 दिन वापिस लाएगा. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. यानंतरचा बॉलर आपला षटक घेऊन येत आहे तो आशू. आशू आशू 12 चेंडू 18 धावा संघासाठी. आकुर्ली बॉयज या संघाला पाहिजेत तेवढं. तसंच आशू आपल्या संघासाठी. बघा आता काय कशा प्रकारे हे षटक हाताळतायत. आणि पद्या सुंदर असा फटका आणि 4 कव्हर ड्राइव्ह. ये बात. 11 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही कधी होऊ शकतं. कोणतीही टीम जिंकू शकते, कोणतीही टीम अंडरडॉग असं बोलू शकत नाही. बघूया 11 चेंडू 14 धावा. सुंदर असा फटका तेवढा एक.
लेट्स प्ले. पंचाने आपला निर्णय दिलाय. ऑन ग्राउंड अंपायरला काही प्रॉब्लेम आहे का? ऑन ग्राउंड अंपायर तुम लोग देखा क्या? ऑन ग्राउंड अगर डिसीजन क्लियर रहेगा तो ही. कृपया करून चलो लेट्स प्ले. पुढचा चेंडू घेऊन आता आशू चैतन्याला. सुंदर असा टोलावलेला चेंडू. तेवढा क्षेत्ररक्षण चांगलं आहे पण एक रन आपल्या संघासाठी. आठ चेंडू 12 धावांची गरज. 4 चेंडू 8 बॉल 12. 8 में 12. चौका खारा क्या विकेट खारा? 8 बॉल 12. सुंदर चेक. चेक अँड मॅट. बघूया चेक अँड मॅट बॅट्समॅन बॉलरला करतो की बॉलर बॅट्समॅनला करतो. पुढचा चेंडू घेऊन येतात आशू. मला वाटतं त्या ऑर्थोडॉक्स मुळे ना अंपायर कंटाळलाय. चलो लेट्स प्ले. आशू सुंदर असा मारलेला फ्लिक. 4 चौकार. जुन्या फॉर्म मध्ये आपला पद्या प्रदीप उर्फ पद्या. 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सबका बदला लेगा रे तेरा पद्या. चेतन काहीतरी कान मंत्र देताना आशूला. सात चेंडू मध्ये 8 धावांची गरज. एक एक्सपिरियन्स प्लेयर वर्सेस यंग प्लेयर. चैतन्य बरोबर प्रदीप आपला एक्सपिरियन्स आपल्या खेळीच्या स्वरूपात आपल्याला दाखवत. 7 चेंडू मध्ये 8 धावा. काहीतरी कर भावा. चलो लेट्स प्ले. आशू पद्या. सुंदर असा फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावचित वाचलाय. तेवढाच जीव घेऊन प्रदीपने आपल्या विकेट वाचवलाय. त्याला माहिती होतं की माझ्या विकेटची किती किंमत आहे. या संघाला माझी किती गरज आहे. आपल्या गरजेनुसार त्यांनी धाव काढून 1 रन पूर्ण केला आणि आपल्याकडे स्ट्राईक पण सुद्धा ठेवलाय. सहा चेंडू मध्ये 7 धावा अकोली बॉयज या संघाला. सूरज बघूया. सूरज कृपया प्लेयरला पाण्याची सोय. प्रत्येक टीमने आपल्याबरोबर एक गुलकोंडी ठेवा रे.
संघामध्ये गुलकोंडी असली पाहिजे. ऊन भरपूर आहे, त्रास होतो. जे प्लेयर सावलीमध्ये सावली बघून फिल्डिंग करतात त्यांच्यासाठी नाही, जे प्लेयर उन्हामध्ये फिल्डिंग करतात त्यांच्यासाठी. सावली बघून उभा राहायचं, किपर जाऊन उभा राहायचं, कमी खर्च होतो ना अंगाचा. चला लेट्स प्ले. 6 बॉल 7 रन. प्रदीप वर्सेस सूरज. बघूया आपल्या 6 चेंडू कसे हाताळतात ते प्रदीप, आणि 6 बॉल 7 डिफेंड कसे करतात ते सूरज. नॉट आउट. पाच चेंडू 7 धावा. तूच काहीतरी कर भावा. लक बॅड लक, लक बॅड लक. लेग ब्रेक टाकलेला चेंडू काही समजला नाही प्रदीपाला. चार चेंडू 7 धावा. बघूया पुढचा बॅटर सुनील. विशाल. विशाल सुद्धा एक स्पेशलिस्ट आहे. मागच्या क्रमांकावर येऊन आपल्या संघासाठी कशा धावा गोळा करतो त्याच्यामध्ये हा विशाल स्पेशलिस्ट आहे, की मागे येऊन आपला धमाकेदार फलंदाजी करून. बघूया अजूनपर्यंत सूरजने 2 चेंडू चांगले हाताळलेत आणि 2 चेंडू एक ॲक्युरेट टप्पा ठेवून आपल्या संघाला जिंकण्याच्या उंबरठ्यावर घेऊन जाऊन. बघूया 4 चेंडू 7 धावा. रियो सॉरी सूरज. चार चेंडू 7 धावा. लेट्स प्ले. बघूया विशाल आपल्या संघासाठी चौकारने सुरुवात करतात की सूरज परत कंटिन्यू आपल्या डॉट चेंडू. वाईट एक अतिरिक्त धाव. 4 चेंडू 6 धावा. काहीतरी कर भावा विशाल. 3-5 3-5 3-5. तीन चेंडू मध्ये 5 धावा. बघूया या HM चषक फर्स्ट सेमीफायनलिस्ट कोण होतं या HM चषक मध्ये आजच्या दिवसामध्ये. सूरज. दोन चेंडू 4 धावा.
2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे अकोली बॉयज या संघाला. बघूया विशाल आपल्या खेळीप्रमाणे आपल्या नावाप्रमाणे चेक अँड मेट. बघूया कोण कुणाला चेकमेट करतंय, सूरज की विशाल, विशाल की सूरज. एक चेंडू 2 धावा. बघूया मॅच एकदम रोमॅन्टिक. चला लेट्स प्ले. एक चेंडू 2 धाव. सूरज की विशाल, विशाल की सूरज. काटी काटी काटी. स्टेट अंपर, स्टेट अंपर. काटी. सेकेंड रन भागने के टाइम पे क्या डिसीजन है वो बताओ. बैट्समैन रनिंग में है तो रन काउंट होगा. स्टंप उठा लिया डेड बॉल हो जाएगा. रनिंग में है तो ओके. चलो चलो चेक एंड मॅट. वाईट बॉल होता शेवटचा नाही आहे. चलो